ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಪರ ಡಿಸೆಂಬರ್ 4 मुलके प्रतिष्ठे पुन्नव मार्गशीर पुन्नव कृष्णान गीतेंचो सांगला आपण मासांतो मार्गशीर्ष म्हळ्यार विशेष जावन आशिल्ले एक मासो विशेष जावन आशिल्ली तिथी म्हळ्यार पुन्नव पूर्ण तिथी. तसले एक दिसांचो श्रीमद विधेंद्र तीर्थ स्वाम्यान हे नरसिंहाक हे वडलंके म्हणलेले हे ग्रामा हाणू प्रतिष्ठे करून आमगेल्या समाजा वयरी एक विशेष अनुग्रह केलेले. ते दीस देखून हे दीस प्रतिष्ठे पुन्नव म्हणून प्रख्यात घेतला. ते दीस देखून काशीमठ संस्थानाचे आणि ह्या देवस्थानाचे एक संबंध विशेष रीतीन वाडोवन हाडला. विजयंतीर्थ स्वाम्यानाची स्थापन केलेले काशीमठ, विजयंतीर्थ स्वाम्यानाचे प्रतिष्ठापन केलेले हे नरसिंह. काशीमठाचे प्रति एक यतिवर्याने हंग येवन नरसिंहाले विशेष एक आराधना उपासना पूजन करून समाजाचे बरेपणा विषय मागून समाजाक प्रसाद दिला. तशीची आतांची आमी पळयलेली भोवनेन स्वाम्यान आसचे पुरो, वर्धेन स्वाम्यान आसचे पुरो, विशेष जावन सुकृतीन स्वाम्याक नरसिंहदेवा विशेष जावन आशिल्ले एक भक्ती, विशेष जावन एक प्रीती, तांनीची एक तांगेले एक मार्गदर्शनारी हे प्रतिष्ठे पुनवेक एक विशेष जावन रथ जावका म्हूण सांगून रथ निर्माण करून देवाक अर्पण केले. तांणी एक प्रितीन नवरत्नाचे एक किरीट त्या नरसिंहाक अर्पण केले. आज जाल्यार कनकाभिषेका वेळार तुम्ही पळयत ते नवरत्ना किरीट ते नरसिंहदेवा धारण करून कनकाभिषेक चलता. ते कनकाभिषेकाक आम्ही ते कनक खंयचे ते एक भांगराचे नाण्य आसा की ते भोवनेन स्वाम्यान दिल्लेले. तशीची सुदीन तीर्थ स्वाम्याले शिष्य स्वीकार जाल्लेले एक पवित्र जागवो. सुदीन तीर्थ स्वामी प्रति वर्ष म्हळ्यार म्हणके प्रतिष्ठे पुनवे येवन हांगा देवाक विशेष एक कसं म्हळ्यार खंय नातील विशय कसं म्हळ्यार हांगा स्वाम्यानाची देवाक भायर काडचे, प्रार्थना जातरी स्वाम्यानाचे देवा भायर काडून ते कलश पूजन करून पंचामृता अभिषेक करून सिंहाळ अभिषेक प्रारंभ करून मागीर ते अभिषेक वैदिक मुखारसिताची. तदनंतर कनकाभिषेका वेळार अपास स्वाम्यान येवन कनकाभिषेक करून देवाक अपास सिंहासनारूढ करचे काशीमठा स्वाम्यानाची म्हणटना एक विशेष संबंध हांगा उभान दिसता. तशी तदनंतर महापूजा महासमाराधना रात्री मस्त जन विंगड विंगड गांवां दाखून हे प्रसन्न जावन आशिल्ले नरसिंहाले एक अनुग्रह जावका मागील दितल देवतो प्रसन्न आसतना कसन एक नड्या एक क्षण जाल्यार तागेले एक येद्रा कसा आमी प्रार्थना दवरता की तो अस्तू करता म्हूण सांगून विश्वासार येवन ताका पांय पडून संराधने भाग घेवन मस्त जन उत्सवाक भाग घेताची. कित्याक म्हळ्यार उत्सवांत विशेष जावन हांगा कालभैरव दर्शनाले दर्शन आसता. देवाले उजव्यान ते दर्शन सेव चलता. दर्शनारी एक गंदा गुळी मेळ्ळ्यार आमी कसं प्रार्थना दवरला की थगेले कसं एक वाक्य आस की ते खंडीत जत्ता म्हळ्यार विश्वासारी मस्त गांवतल्यान दर्शनारी एक प्रसाद म्हळ्यार हाजी फुडें मस्त आमी दर्शना सुताक उदाहरण म्हळ्यार कसने एक तांगेले मनाचे कश्ट आसल्यार देवाले मागून ताजे परिहार घेवच्याक अवकाश आशिल्लो जाल्यार आतां जनसंख्या चड जाता वताची तें आमी करूं गेल्यार आतां इतली करूनच आमगेलो उत्सव अंती जातना सदां 7-8 घंटे जाता सकाळी म्हणटना तें विळंब जाता उत्सवाक करच्याक आमकां कश्ट जाता म्हळ्यार कोण ते दीस दर्शनार येता खाली अभय प्रसाद मान दिता जाल्यार एक 2 घंटे आमकां लागता. तशी एक अभय प्रसाद जाल्यार देवाले ते दीस घेतल्यार दर्शनारी तांगेले मनास कसं कश्ट की निवारण जाता म्हळ्यार विश्वासार मस्त जन येताच. मुलखेचे एक विशेष कसं म्हळ्यार एक मंजेश्वर तशीची हांगा जाल्यार जन एक समाजा देव म्हणून नमून येताच. खाली हांगा गांवतूल न्ही खाली हांगा कोण एक संबंध आशिल्ले न्ही
प्रति गांवतुले हांगाचे एक देवाले एक इष्टदेवू म्हणले एक रितीरी नमगून येवनो प्रतिष्ठेपन्न म्हणतना चुक्कनाशी येवनो एक अभिषेका वेळारी नावे एक संराधने वेळारी किंचित पुणी समय देवाले एद्रा येवनो तागेले प्रार्थना करून वच्चे प्रितीती पुडदकून चोल नयले अत्तिके अत्तय जाल्यारी वाडून येतस तशें म्हणतना हे एक विशेष संदर्भारी तुम्ही हे उत्सवांत देवालय महोत्सवांत भाग घेवका म्हणून तुमगेल्यागी मागून म्हगेले 2 उत्तरां रबय.